नमस्कार मित्रांनो, आपण लेसन 10 सुरू करण्यापूर्वी थोडक्यात पाहूया लेसन 9 मध्ये आपण काय शिकलो. आपण पाहिलं की आपल्या मनाचे विचार आणि अंतर्मन आपल्या यशाशी किती संबंधित आहे. आपण शिकलो की सकारात्मक विचार ठेवणं आणि नकारात्मक विचार टाळणं कसे महत्त्वाचे आहे, आणि पैशाशी संपत्तीशी संबंधित योग्य दृष्टिकोन कसा ठेवावा हेही समजलं. आता लेसन 10 मध्ये आपण पाहणार आहोत पैशाचा प्रवाह, कॅश फ्लो कसा असतो आणि त्याचा आपल्या जीवनात काय परिणाम होतो. गुंतवणूक शहाणपणानं कशी करावी, संपत्ती वाढवण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन करणं आवश्यक आहे, आणि आर्थिक समृद्धीच्या दृष्टीनं मनाला आणि अंतर्मनाला कसे तयार करावे. तर चला, आजच्या लेसन 10 मध्ये आपण पैशाची योग्य हाताळणी आणि संपत्ती निर्माण करण्याचे महत्त्वाचे तंत्र पाहणार आहोत. या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा. तुम्ही श्रीमंत होण्याचा अधिकार नैसर्गिकपणे मिळवलेला आहे. या जगात तुम्हीही संपन्न जीवन जगण्यास आणि आनंद अनुभवण्यास पात्र आहात. तुमच्याकडे असे पैसे असणं आवश्यक आहे जे तुम्हाला पूर्ण, समृद्ध आणि आनंदी जीवन जगायला मदत करतील. तुम्ही या पृथ्वीवर प्रगती करण्यासाठी, उन्नती साधण्यासाठी आलेले आहात. तुमच्या मानसिक, भावनिक आणि भौतिक क्षमतेनं तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलू फुलायला हवा. तुमच्यातील सर्व चांगल्या गुणांचा विकास करणं आणि इतरांना प्रेरित करणं हा तुमचा नैसर्गिक अधिकार आहे, आणि कोणीही हा अधिकार तुम्हापासून हरवू शकत नाही. जर तुम्ही या अधिकाराचा योग्य वापर केला तर तुमच्या भोवती प्रेम, ऐश्वर्य आणि सुखाचा प्रवाह निर्माण करण्याची क्षमता तुम्हाला मिळते. तुमच्या आतल्या श्रीमंतीचा अनुभव तुम्ही लुटू शकता. मग पोटभर अन्नासाठी किंवा तात्पुरत्या गरजांसाठी मेहनत का कराल? योग्य दृष्टिकोनातून तुम्ही संपत्ती आणि आनंदाचा योग्य संगम साधू शकता. श्रीमंत होण्याची इच्छा ही संपूर्ण आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्याची गहिरी इच्छा आहे. ही केवळ साधी इच्छा नाही, ती एक अतिशय चांगली आणि आवश्यक इच्छा आहे. धन म्हणजे काय? पैसा केवळ वस्तू खरेदी करण्याचे साधन नाही, तर तो सुसंस्कार, स्वातंत्र्य, वैभव आणि आर्थिक सुरक्षा याचा प्रतीक आहे. जसे रक्त तुमच्या शरीरात मुक्त प्रवाहित होत असते, तसेच पैसा तुमच्या जीवनात सहज प्रवाहित होणं आवश्यक आहे. बहुतेक लोक पैशाला चुकीच्या दृष्टीनं पाहतात. ते तो संचित करताना चिंतेत, भयभीत किंवा आजारी होतात. पण तुम्ही पैशाचा विचार सकारात्मक आणि मुक्त मनानं कराल तर तो तुमच्या जीवनात सतत येत राहील. इतिहासात अनेक वस्तूंनी मूल्य राखले आहे. सोनं, चांदी, मीठ, मोती इत्यादी. या आधारे लोकांचं जीवन चालत असे. आज आपण नोटा, नाणी आणि डिजिटल चलन वापरतो, तरीही त्याचा उद्देश तोच आहे: जीवनात स्थिरता आणि सुविधा निर्माण करणं. श्रीमंत होण्याचा मार्ग जेव्हा तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची ताकद समजते, तेव्हा तुमच्या समृद्धीचा नकाशा तुमच्या समोर येतो. तुम्हाला माहीत असते की आर्थिक संकटे, शेअर बाजारातील उतार चढाव, महागाई किंवा संप यांचा तुमच्या जीवनावर फारसा परिणाम होणार नाही, कारण तुमच्या अंतर्मनाला सतत संपत्तीची पूर्तता मिळत राहते. तुमच्याकडे नेहमीच आवश्यक तेवढे पैसे असतात, आणि जेव्हा तुम्हाला आवश्यक असते तेव्हा तुमच्याकडे धन उपलब्ध होते. आर्थिक अडचणीही तुमच्या जीवनात फायद्याचं ठरू शकतात, कारण तुम्ही त्या परिस्थितीशी शहाणपणानं सामना करता. काही लोक श्रीमंत नाहीत, काही लोकांना श्रीमंती मिळत नाही कारण ते संपत्तीला नकारात्मक दृष्टीनं पाहतात. ते पैशाला कचरा किंवा गैरमोल मानतात. काहींच्या मनात लहानपणी एखाद्या संस्कारामुळे आर्थिक विचार चुकीचा बसतो, त्यामुळे त्यांना श्रीमंतीचा अनुभव मिळत नाही. तुम्ही मनाशी निर्धार ठेवलात की पैसा सर्व काही आहे आणि त्याचा योग्य वापर कराल तर तुम्हीही संपत्तीची कमाई कराल. पण हे करताना मनाच्या शांती, संतुलन, प्रेम, आनंद आणि आरोग्याची काळजी घेणं गरजेचे आहे. संतुलित जीवन, श्रीमंत होणं म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही,
तर संतुलित जीवन जगणं आहे. पैशाबरोबर मनाची शांती, प्रेमपूर्ण संबंध, आनंद आणि निरोगी शरीरही मिळवणं आवश्यक आहे. योग्य मानसिक दृष्टिकोनातून तुम्ही श्रीमंती आणि संतुलन दोन्ही साधू शकता. नक्की. मी दिलेल्या मजकुराला पूर्णपणे नवीन भाषेत समान अर्थ राखून कॉपीराईट मुक्त आणि सहज समजण्याजोग्या शैलीत रीराईट केले आहे. पैशाबद्दल चुकीची दृष्टी आणि श्रीमंतीची खरी गरज. जर तुम्ही पैशाला एकमेव उद्देश मानून जीवन जगत असाल आणि फक्त पैसे मिळवणं हाच तुमचा हेतू असेल, तर तुम्ही तुमच्या अंतर्मनाची खरी गरज ओळखत नाही. खरं तर आपल्याला पैशाचीच फारशी गरज नसते. आपल्याला हवी असते ती स्वतःची उन्नती, आनंद, योगदान आणि मनाची शांती. पैसे फक्त साधन आहेत, जीवनाचा अंतिम उद्देश नाही. कुणीही मृत्यूच्या दारी उभा असताना म्हणणार नाही, माझ्याकडे अजून पैसे कमवायचे राहिले आहेत. खरी गरज ही आपल्या आतल्या सर्वांगीण विकासाची आणि समाजात योगदान देण्याची असते. जर तुम्ही अंतर्मनाच्या या नियमांचा स्वीकार केला तर तुम्ही लाखो किंवा करोडो रुपये कमवू शकता आणि त्याबरोबर मनाची शांती, आरोग्य, प्रेम आणि संतुलन देखील मिळवू शकता. दारिद्र्य ही मानसिक स्थिती आहे. दरिद्रतेत काहीही वास्तविक कमतरता नसते. ती फक्त मानसिक अडचण आहे. जसे शरीरात आजार झाल्यास लगेच कळते आणि योग्य उपचार घेतले जातात, तसेच जीवनात पुरेशी आर्थिक साधनं नसल्यास ही मानसिक चूक ओळखणं आवश्यक आहे. आपल्याला जन्मतःच संपन्न होण्याची आणि आनंदी जीवन जगण्याची क्षमता आहे. आपण येथे उपाशीपोटी जगण्यासाठी नाहीत, तर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आलो आहोत. संपत्तीवर निगेटिव्ह दृष्टिकोन का टाळावा? संपत्तीबद्दल मनातली भीती, अंधश्रद्धा आणि चुकीची समज दूर करा. पैशाला कधीही घाण, कचरा किंवा नापसंती मानू नका. जर तुम्ही असं केले तर संपत्ती तुमच्यापासून दूर होईल. पैशाचा योग्य आदर केल्यास आणि त्याचा शहाणपणानं वापर केल्यास तो तुमच्या जीवनात सतत येत राहतो. श्रीमंतीची योग्य मानसिकता. श्रीमंती साधण्यासाठी मनात एक ठाम, सकारात्मक दृष्टिकोन तयार करा. मला पैसा आवडतो. मी पैशाचा वापर शहाणपणानं, सजगतेनं आणि परिपूर्णतेनं करतो. माझ्या जीवनात धनाचा प्रवाह स्थिर आणि सतत आहे. मी पैशाला फक्त चांगल्या उद्देशासाठी वापरतो आणि त्याचे परिपूर्ण फळ मला परत मिळते. ही मानसिकता तुमच्या संपत्तीला वेग, स्थिरता आणि वाढ देते. पैशाचा योग्य आदर केल्यास तो तुमच्याकडे शाश्वत संपत्ती म्हणून आकर्षित होतो. पैशाला विज्ञान आणि तार्किक दृष्टीनं पाहणं. पैसा किंवा सोनं, चांदी, तांबे, लोखंड हे फक्त साधनं आहेत ज्या आपल्याला देवाणघेवाण आणि मूल्य निर्धारणात मदत करतात. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले, सोनं नेहमीच मूल्यवान मानले गेले, कारण लोकांनी त्याचा आदर केला आणि त्याचा चांगल्या उद्देशासाठी वापर केला. सत्य हे आहे की कोणतीही धातू किंवा साधन त्याच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे मूल्यवान ठरत नाही, तर लोकांच्या मानसिकतेमुळे ते मूल्यवान बनते. पैशाबद्दलही हेच लागू होते. योग्य मानसिकतेनं आणि आदरानं पाहिले तरच संपत्ती वाढते आणि टिकते. आवश्यक तेवढं धन कसं आकर्षित करावं? एका विद्यार्थ्याचे उदाहरण सांगायचे झाले, जो डॉक्टर होण्याची इच्छा ठेवूनही आर्थिक संकटांमुळे संघर्ष करत होता. त्यानं रोज रात्री आपल्या उद्दिष्टाचे मनात दृढ चित्र उभे केले. डॉक्टर होण्याची कल्पना सतत डोळ्यासमोर ठेवली. त्याच्या हातून होणारे लहान कामही त्याला उद्दिष्टाच्या जवळ नेणारी साधनं ठरली. त्यानं प्रत्येक अनुभवातून धडा घेत स्वतःच्या अंतर्मनात शक्ती आणि विश्वास विकसित केला. हे करताना तो अदृश्य नियमांचा आणि सकारात्मक मानसिकतेचा वापर करत होता. अखेरीस त्यानं डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आणि आज तो यशस्वी आहे. सीमित मागणीमुळे अडसर आणि अडथळे कधीतरी तुम्ही ऐकले असेल. जो जास्त पैसा कमावतो तो कोणतरी ना कोणतरी रीतीने बदमाश असतो. ही मानसिकता सहसा ईर्ष्या किंवा पूर्वग्रहामुळे तयार होते.
अशी नकारात्मक मानसिकता संपत्तीच्या मार्गात अडथळे निर्माण करते. जर तुम्हीही असा दृष्टिकोन ठेवला तर तुम्ही स्वतःच्या समृद्धीला थांबवता. तुमच्या गुंतवणुकीचा रक्षण करा. जर तुम्ही शेअर्स, बॉन्ड्स किंवा इतर आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर निश्चिंतपणे स्वतःसाठी ठरवा, मी माझ्या पैशावर नियंत्रण ठेवतो आणि माझ्या गुंतवणुकीत भरभराट करीन. सतत शहाणपणाने गुंतवणूक केल्यास नुकसान कमी होईल आणि संपत्ती वाढेल. मेहनतशूर न करता काहीही मिळत नाही. लोकांवर सतत लक्ष ठेवून किंवा चोरी पकडून काही मिळत नाही. काम करूनच खरा फायदा मिळतो. फक्त दुसऱ्यांच्या नकारात्मकतेत स्वतःला अडकून तुम्ही स्वतःची शांती आणि संपत्ती गमावता. पैशाचा अखंड प्रवाह, संपत्तीचा सतत प्रवाह ही अंतर्मनाची शांती, सज्जन विचार आणि समाजासाठी योगदान यावर अवलंबून असतो. सकारात्मक दृष्टिकोन, धाडस आणि आदर्श कृती यांनी संपत्तीचे दरवाजे उघडतात. वैभवाच्या सोपान पायऱ्या स्वतःवर विश्वास ठेवा. मला संपत्ती मिळवण्याचा हक्क आहे. अंतर्मनातील गरज ओळखा. पैशाची खरी गरज समजून घ्या. पैशाचा प्रवाह पहा. तो सतत येतो आणि जातो. अंतर्मनाचे नियम जाणून घ्या. त्यामुळे संपत्तीचे सतत प्रवाह राहतो. अतिरेकी मोह टाळा. संतुलित दृष्टीने पैसा वापरा. पैशाला आदर द्या. तो साधन आहे, उद्देश नाही. संपत्तीच्या पलीकडे मूल्य ठेवा. आनंद, शांती, कौशल्य महत्वाचे आहे. दारिद्र्यावर मात करा. ती मानसिक आजार आहे. जीवनाचा उद्देश ओळखा. फक्त उपाशी राहणे किंवा झोपडीत राहणे नाही. पैशाला नकारात्मक दृष्टिकोन देऊ नका. पैसा चांगला किंवा वाईट नाही. सतत सकारात्मक दृष्टी ठेवा. पैसा वाढेल. पैशाची नैसर्गिक किंमत ओळखा. तो साधन आहे. इच्छाशक्तीने संपत्तीला आकार द्या. तुमच्या जीवनात तो तुमच्यासाठी काम करेल. फुकट काहीही मिळेल असं अपेक्षा करू नका. मेहनत आणि नियोजन आवश्यक आहे. पैशाविषयी सकारात्मक मंत्र. मला पैसा आवडतो. मी त्याचा उपयोग शहाणपणाने, सज्जनतेने आणि योग्य रीतीने करतो. मी पैशाला आनंदानं वाहतो आणि तो 1000 पट वाढून परत येतो. धनाची खरी किंमत अंतर्मनातील संपत्ती, कौशल्य, आनंद आणि शांतीत आहे. मित्रांनो, आज आपण लेसन 10 पूर्ण केलं. पुढच्या लेसन 11 मध्ये आपण पाहणार आहोत तुमचं अंतर्मन तुमच्या यशाचा साथीदार कसं बनवायचं. आपल्या अंतर्मनाला मजबूत करून जीवनात यश, संपत्ती आणि शांती कशी मिळवायची. तर हा प्रवास सुरू ठेवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया सांगा. पुढच्या लेसनमध्ये आपण आणखी रोचक आणि उपयुक्त गोष्टी शिकणार आहोत.